नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसंतम मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाम रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनी ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत माता। आपल्या सर्वांची परमप्रिय भारत माता आज या अणे महिला महाविद्यालयामध्ये परमादरणीय बापूजींच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या आदरणीय अध्यक्ष माणिकताई गद्रे, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री राऊत सर, या संस्थेचे सन्माननीय सचिव धनंजयजी पांडे, या ठिकाणी उपस्थित या महाविद्यालयाचे प्राचार्य माझे मित्र डॉक्टर दुर्गेश गुंटे, संबंधित सर्व शाळा महाविद्यालयाचे प्रमुख, सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेले माझे अमरावतीचे मित्र श्री अनंतराव कोलकेकर, धर्माधिकारी सर आणि आपण सर्व मान्यवर। 1956 मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष अबू सुकार्नो भारतामध्ये आले आणि त्यावेळेला त्यांचा मुंबईला मोठा सत्कार झाला। त्या सत्कारामध्ये ते असं म्हणाले होते की आम्ही स्वातंत्र्याची प्रेरणा ही भारतातील लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्याकडून घेतलेली आहे। लोकमान्य टिळकांचं व्यक्तिमत्व आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व किती मोठं होतं हे आपल्याला या मुद्द्यावरून सहज लक्षात येतं। महात्मा गांधींचं मोठेपण आहेच, ते जगासमोर आलेलं आहे, त्याला मान्यता पण मिळालेली आहे। त्या मानाने लोकमान्य टिळकांच्या मोठेपणाला पाहिजे तेवढी व्याप्ती मिळाली किंवा नाही मिळाली हा चर्चेचा विषय असू शकतो, पण त्याचं फारसं काही प्रयोजन आता या ठिकाणी नाही। लोकमान्य टिळकांचं हे जे व्यक्तिमत्व आहे ते 1920 पूर्वी या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीची मुहूर्तमेढ रचणार आहे। आपण बालपणापासून शाळेमध्ये ते अभ्यास केला। त्यांच्या एका उद्घोषणेने संपूर्ण स्वातंत्र्याच्या चळवळीची मुहूर्तमेढ रचली गेली आणि त्याने एक संजीवन मंत्राचं काम केलं। आपण ते लहानपणी अगदी बोलभाषेत बोलायचं झाल्यास बिंबीच्या देठापासून पडत होतो, स्वराज्य बाबा जन्मसिद्ध काय तुम्ही मिळवणारच। लोकमान्य टिळकांना हिडवलं गेलं, त्यांचं उपमत केलं गेलं। त्याच्याकरता ज्या शब्दांचा, ज्या उपाधींचा, ज्या पदवींचा प्रयोग केला गेला ते होते भारतीय संतोषाचे जनक फादर ऑफ अनरेस्ट, तेला तांबड्यांची फुले। मला एक प्रसंग आठवतो की मला असं वाटतं तो प्रसंग बहुधा यवतमाळचा असावा, असेल किंवा नसेल त्याने पण काही फारसा फरक पडत नाही। फार वर्षापूर्वी तो प्रसंग मी वाचला होता। अमरीशपुरी एका कार्यक्रमात आले होते आणि त्यावेळेला लोकांनी त्यांना टमाटे फेकून मारले होते। आयोजकांना खजील झाल्यासारखं वाटलं होतं, पण अमरीशपुरी असं म्हणाले तुम्ही खजील अजिबात होऊ नका, माझ्या कार्याला मिळालेली सर्वात मोठी पावती आहे। जे पडद्यावरचा खलनायक किती मी जिवंतपणे साकारलेला आहे त्याला मिळालेले हे जिवंत प्रमाणपत्र आहे, माझ्याकरता सर्वात मोठा गौरव आहे। लोकमान्य टिळकांना भारतीय संतोषाचे जनक फादर ऑफ अनरेस्ट, तेला तांबड्यांची पुढारी याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला लक्षात येतं। आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके अस्वस्थ होते, अशांत होते, भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता तळमळत होते। त्यावेळेला ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याकडे गेले आणि त्यांना असं म्हणाले की तुम्ही समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी त्यावेळेला गोंदवलेकर महाराज त्यांना असं म्हणाले की इतकी मोठी शक्ती अजून समाजाची एकत्रित झालेली नाहीये, त्यामुळे अजून या पद्धतीचा उठाव करण्याकरता योग्य वेळ ही नाहीये। अचूक वेळेला आपण ते सगळं केलं पाहिजे। पण बळवंत फडके, वासुदेव बळवंत फडके इतकं या सगळ्या भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता आतुर होते आणि त्यावेळेला त्यांनी जो उठाव केला, दुर्दैवानं वासुदेव बळवंत फडकेच नव्हे तर अनेक असे क्रांतिकारक आहेत, ज्ञात आहेत, अज्ञात आहेत, समाजाच्या सर्व स्तरात 18 पगड जातीमध्ये अशा प्रकारच्या क्रांतिकारकांनी आपल्याला सतत हसत फासावर चढवलं आणि आपलं संपूर्ण बलिदान या भारत मातेच्या चरणी दिलं। त्यावेळेला वासुदेव बळवंत फडकेंचा खटला जेव्हा न्यायालयामध्ये सुरू होता त्यावेळेला आगरकर आणि टिळक त्यामध्ये न्यायालयामध्ये जात असत महाविद्यालयातून आणि तो खटला अगदी शब्द ऐकत असत। दोघेही पुन्हा अस्वस्थ झाले, त्यांचे मतभेद हा चर्चेचा विषय झाला, ते होते पण ते मतभेद एका वेगळ्या पातळीवरचे आणि एका वेगळ्या दर्जाचे अशा प्रकारचे मतभेद होते। त्यांनी त्या दोन्ही व्यक्तिमत्वांना उणेपणा कुठेही येत नाही, तो त्यांचा स्वतंत्र विचारसरणीचा भाग होता। सामाजिक सुधारणा वगैरे पहिल्यांदा स्वातंत्र्य
परंतु दोघं जेव्हा हे सगळे न्यायालयामध्ये बसत होते त्यावेळेला ते एका निष्कर्षावर आले आणि तो निष्कर्ष असा होता की जोपर्यंत लोक नावाची शक्ती आपण प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला असे किती बळवंत फडके, मंगल पांडे, तात्या टोपे जे कोणी असतील ते 16 पदात राहतील, त्यांचं मोठेपण त्या अर्थानं होईल हुतात्म्य अंतःकरणाने, पण भारत मातेचं स्वातंत्र्य आपल्याला मिळणार. सर्वसामान्य माणसाची लोक नावाची शक्ती पहिल्यांदा आपण पसंत करून घेतली पाहिजे. आणि मग त्याकरता केसरी मराठा वृत्तपत्र असेल, जे काही अजून इतर माध्यम असतील, शाळा माध्यमाचे राष्ट्रीय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून टिळकांनी आणि आगरकरांनी सुरू केले. पण त्याच वेळेला हा विचार पुण्यापर्यंत मर्यादित असता कामा नये. हा विचार महाराष्ट्रामध्ये आणि हा विचार महाराष्ट्रातून सर्व भारत देशामध्ये एखाद्या वळव्यासारखा पसरला पाहिजे आणि लोक याला चेतवले गेले पाहिजेत, ते पेटले पाहिजे. या प्रकारचा जो आत्यंतिक प्रयत्न आणि ध्यास टिळकांचा आणि आगरकरांचा होता, ती सगळ्यात मोठी हाक मराठामध्ये कोणी ऐकली असेल आणि त्याला सर्वात मोठा प्रतिसाद जर कोणी दिला असेल तर तो परम आदरणीय लोकनायक बापूजी यांनी. आपल्याला माहिती आहे त्यांचं व्यक्तिमत्व हे सर्वव्यापी होतं. आपण त्यांनी राहिलेल्या वास्तूमध्ये या ठिकाणी आज या कार्यक्रमाकडे एकत्रित जमलेलो आहोत. तिथं महाविद्यालय या भूमीवर पाय ठेवतात. आजही आपल्याला त्यांचे श्वास जाणवतात. हे व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रामध्ये होतं, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये होते, समाजाच्या क्षेत्रामध्ये होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा अत्यंत मोठा सहभाग होता. त्या काळामध्ये बिहारचं राज्यपाल होतं, संसदेमध्ये प्रतिनिधित्व, साहित्य अकादमीचा मरणोत्तर पुरस्कार, पद्मविभूषण आपण लक्षात घेऊ शकतो सहज की किती असं उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. पण अंतःकरणामध्ये सदैव भारत मातेचा ध्यास होता. आणि हे करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम लोकमान्य टिळकांनी त्यांच्या मांडणीचं कौतुक केलं. अत्यंत शांतपणे पण तर्कपूर्ण पद्धतीने आपण मांडणी करतात. खिलाफत चळवळीच्या वेळेला त्यांना पलीकडच्या काळामध्ये अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची चाहूल लागली होती की काय, म्हणून त्याबद्दल त्यांनी आपलं दुमत व्यक्त केलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यांच्या समाजामध्ये मिसळण्याचं, व्यक्त होण्याचं प्रभावी माध्यम, त्याच्याशी ते एकनिष्ठ होते. पण हे सगळं करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने हे समाजाचं काम केलं ते केवळ यवतमाळचे होते म्हणून यवतमाळपुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या या कर्तृत्वाचा वेलू, भारत मातेच्या भक्तीच्या अंतःकरणामध्ये असलेला वेलू हा गगनावर गेलेला होता. आजही मला सांगितलं की बिहारमध्ये आजही त्यांच्या नावाने त्या ठिकाणच्या मार्गाला नाव दिलेलं आहे. आपण कल्पना करा की मला असं वाटतं की 1968 मध्ये त्यांनी देह ठेवला. जवळपास 87 वर्षाचं त्यांचं आयुष्य. 1968 त्याच्या अगोदरचं हे सगळं कर्तृत्व, त्याला एवढी राजमान्यता आणि समाज मान्यता, आणि म्हणून त्यांना वऱ्हाडचे लोकनायक म्हणून म्हणता येईल. लोकनायक ही उपाधी या समाजामध्ये सर्वात मोठी उपाधी आहे. आणि त्या पद्धतीच्या उपाधीनं अलंकृत झालेल्या लोकमान्य बापूजी आणींच्या जयंतीच्या निमित्तानं जेव्हा आपण समाजामध्ये उदात्त व्यक्तिमत्वांचा काही विचार करतो, चिंतन करतो, मनन करतो, ते अत्यंत औचित्यपूर्ण ठरतं, योग्य ठरतं. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की म्हण चपासती योग्य नाही योग्य संगमा, योग्याबरोबर योग्य शोभत दिसते. ही सगळी मंडळी एका वेगळ्या विचारधारेत आपल्या जीवनाचा विचार करतात. हा विचार करत असताना लोकमान्य टिळकांचे ते अत्यंत निकटतम अनुयायी होते, शिष्य होते, सहकारी होते, सर्व होते. आणि बापूजी आणि या पद्धतीने आपलं संपूर्ण जीवन या समाज पुरुषाकरता, राष्ट्राकरता, भारत मातेकरता समर्पित करून आपल्या संपूर्ण जीवन उदात्त केलेलं आहे. पहिल्यांदा आपण आपल्याला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विचारांचे चिंतन करत असताना नमूद केलं पाहिजे आणि त्यांना एक भावांजली समर्पित केली पाहिजे. आता सगळा वेळू आपल्याला जो गगनावर गेलेला दिसतोय त्यांच्या एकंदर संपूर्ण कार्याचा, काळाच्या ओघात थोडंफार कमी जास्तपणा समाजापर्यंत त्या पद्धतीची आज जी प्रसिद्धीची माध्यम उपलब्ध आहेत त्या पद्धतीने ते नसेल. पण त्या दृष्टीने विचार जरी आपण केला तरी त्यांच्या कार्याचा कस मात्र कुठे कमी होतो. कारण की मंडळीच वेगळ्या घडणीची होती. लोकमान्य टिळकांनी मी जेव्हा आपल्याशी बोललो आता की त्यांनी या पद्धतीने समाजाचं हे काम करावं. लोकनायक बापूजी आणि लोकमान्य टिळक केसरीचा अग्रलेख लिहित होते. ते कार्यालय उघडणं, ते कार्यालय स्वतः झाडणं, खेळ लावून तो अग्रलेख लिहिणं, तो खेळ लावून सगळं त्याचं सेटिंग करणं,
तो छपाईला देणं आणि त्याच्या वितरणाची व्यवस्था करणं. लक्षात घ्या, भारताच्या संपूर्ण जगामध्ये अत्यंत मोठा लोकशाही देश असलेल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची मुहूर्तमेढ ज्या माणसाने होती त्या माणसाचं कार्य आपण लक्षात घ्या, सुरुवात लक्षात घ्या, कशा परिस्थितीत त्यांना काम करावं. आणि त्यावेळेला ते काम करत असताना जेव्हा एक दिवस प्लेगची साथ आली, कार्यालयामध्ये टिळक बसलेले आहे, अत्यंत अग्रलेख लिहित आहेत. हा अग्रलेख त्या घराघरामध्ये पोहोचला पाहिजे, अजून 4 हृदय पेटली पाहिजे, मन चेतवल्या गेली पाहिजे. भारत मातेच्या भक्तीचा, भारत मातेच्या विषयीचा भाव अंतःकरणामध्ये जागृत झाला पाहिजे. हा समाज निद्रिस्त आहे, तोपर्यंत भारत मातेच्या स्वातंत्र्याचं आपण स्वप्न देखील पाहू शकत नाही. या पक्क्या मताची तो म्हणून कुठल्या शब्दांनी ही सगळी मनं आपल्याला भेटत आहे, त्याचा सातत्याने विचार करता सुरू. आणि त्यावेळेला किती समर्पितपणे हे सगळं काम चालू होतं. समोरच्या आलेला व्यक्ती आला, त्याने आवाज दिला, बळवंतराव. टिळकांनी त्यांच्याकडे बघितलं. टिळक म्हणाले, थांबा, एवढं अग्रलेख पूर्ण करतो आणि मग येतो. ती म्हणाली, ती समोरची व्यक्ती म्हणाली, बळवंतराव. टिळक कुठले बाहेर गेले, ते काहीतरी कानात कुठले, दोघंही एकदम गंभीर झालेले होते. टिळक आले, अग्रलेख पूर्ण केला, पूर्ण छपाई करून केसरीच्या त्या वितरणाची पूर्ण व्यवस्था केली आणि मग आपल्या घरी गेली. आणि नंतर आपल्या मुलाच्या शवावरून या बापानं हात फिरवला. तो माणूस टिळक तुमचा मुलगा गेलेला हा निरोप घेऊन आला होता. शब्दात सगळेच, परंतु जीवनामध्ये अशा प्रकारचे कार्य होऊ शकतं का की ज्यांनी जीवनाला अर्थ प्राप्त होतो. जागतिक आरोग्य संघटनेने माणसाच्या आयुष्याची, जीवनाची व्याख्या केलेली आहे मित्रांनो. आज सरासरी आयुष्यमान 80 वर्षाचं आहे आणि जागतिक आरोग्य संघटना असं म्हणते की 70-80 वर्ष हे आयुष्य ठीक आहे. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा असं म्हणतात की अलीकडे माणसं वर्षांमध्ये जगण्याची भर टाकण्याऐवजी जगण्यामध्ये वर्षांची भर टाकायला लागली. ठीक आहे, कॅलेंडरच्या तारखा संपल्या, चालू. त्या जगण्यामध्ये काहीतरी आपलं जीवन उतरलं पाहिजे. 2 शब्द आहेत इंग्रजीमध्ये फार सुंदर आहेत, मीन्स ऑफ लाईफ अँड मिनिंग ऑफ लाईफ. आयुष्यभर मीन्स ऑफ लाईफ मध्ये तरुण म्हणते आणि बाहेर पडला सेवा करतो की म्हातारपण आलेलं असतं. मग असं आपण म्हणतो की आता जीवनात काही करत राहिलं, असं होत नाही. मीन्स ऑफ लाईफ सोबत मिनिंग ऑफ लाईफचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला टिळकांनी अशा प्रकारचं हे काम केलं, ही ज्वाला केवळ त्यांच्यापुरतं संपादित राहिली. हा वडवा या भारत मातेच्या भक्तीचा, प्रेमाचा सातत्यानं काय आपण सहज आठवा की 1896 मध्ये स्वामी विवेकानंद भारतामध्ये आले आणि असं सांगतात की ते अक्षरशः, आता नरेंद्र मोदींनी नामदेव रसाळांचा उल्लेख केला, सुरेश भटांची मला आठवण झाली त्या निमित्तानं. आणि त्यावेळेला सुरेश भटांची कविता आहे की बाय होती जे मी फेडीन पांगसाने आणि नारंगीला या चंद्र सुगेता. 1896 मध्ये जेव्हा 3.5 वर्ष संपूर्णपणे अमेरिका, इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर स्वामी विवेकानंद जेव्हा भारतात आले तेव्हा चरित्रकारांनी वर्णन केलेलं आहे की सगळ्यात पहिल्या भारत मातेची माती त्यांनी कपाळाला लावली, एक आलिंगन साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं की आई आता तुला सोडून पुन्हा जाणार. आपण कल्पना करू शकतो, माझी ललाट रेषा बनते प्रयागराज. सुरेश भटांचे शब्द आहे, द सॉइल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन. भारताची माती हा माझ्या करता सर्वात मोठा स्वर्ग आहे. 39 वर्षाचं फक्त जीवन. आपल्या संस्कृतीमध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे जे आपण वेद घ्या, उपनिषद घ्या, महाभारत घ्या, श्रीमद भगवद्गीता घ्या, माणूस किती जगला आहे महत्वाचं नाही, तो किती वर्ष जगला आहे महत्वाचं नाही, तो कसा जगला आहे जास्त महत्वाचं. जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतं की तो माणूस किती वर्ष जगला हे महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की नंतरच्या काळामध्ये किती वर्षापर्यंत तो समाजामध्ये चांगल्या कामाकरता लोकांच्या स्मरणात राहतो. ते त्याचं खरं आयुष्य. अन्यथा चंद्रशेखर कुर्लेंनी म्हटलं की मरताना असं वाटलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं, मला खरं जगायचं म्हणताना माझं जगायचं आहे. ही शोकांतिका एकट्याची नाही आहे, ही अनेकांची आहे. आपण ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आहोत त्या भारतीय संस्कृतीमध्ये मृत्यूला जीवनाचा शेवट मानलेला नाहीये. डेथ इज नॉट द ट्रॅजेडी ऑफ लाईफ. It is not the end point of life. It is the gateway to the eternal life.
जीवनाची शोभांतिका कोणती आहे? एका पाश्चात्य विचारवंतांनी फार सुंदर सांगितलं की जीवनाची शोभांतिका मृत्यू नाहीच आहे. तो देखील याच्याशी सहमत आहे. तो असं म्हणतो की माणसानं नेमकं कशासाठी जगायचं? आहार निद्रा भय मैथुनचे सामान्य येतात पशुविध राहणं. आहार निद्रा भय मैथुन सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेल्या आहे. बिंदा क्रांतिकारांची कविता फार सुंदर. सकाळी उठला तोच चहा, तेच वर्तमानपत्र, तीच बायको, माफ करा मी पलीकडे पण बोलतो, तोच नवरा, तीच मुलं, तीच नोकरी, तेच बॉस, तेच ते आणि तेच ते. बिंदा क्रांतिकारांची कविता आहे. याच्यातला थोडासा क्वालिटी टाईम आहे तो किती कमी आहे. जे जीवन म्हणून माझी काही ओळख आहे, जीवन म्हणून मी काही जगतो आहे, त्याला इंग्रजीमध्ये लिझर म्हणतात. त्या लिझर मध्ये मी काय करतो? त्या लिझर मध्ये मी व्हॉट्सअप पाहतो, फेसबुक पाहतो, इंस्टाग्राम पाहतो, अपडेट राहतो. त्या लिझर मध्ये मी नेमकं काय करतो? मागे गेम हॉस्पिटलमध्ये एक सर्वे झाला. जे लोक आता मृत्यूशय्येवर आहेत, दोज वर ऑन द डायिंग बेड, पण आता काही वाचू शकत नाही, जवळपास अंदाज आलेला की जाणार आहे. त्या सगळ्यांनी सांगितलं की ते जगायचं होतं ते राहूनच गेलो, नसत्या भानगडीत वेळ जास्त घातला. आपल्या मराठीमध्ये वऱ्हाडीतला म्हणी फार सुंदर आहे. दिवस गेला अटीतटीन, चांदण्या रात्री कापूस व्हायची. आम्ही विद्यार्थी होतो, परीक्षेच्या आदल्या दिवशी पर्यंत खेळत राहायचो. मग आदल्या दिवशी तो शो राहायचा आहे, तो टेबल लॅम्प लावा, चहा करा, मग ते सगळं करून 9ला बसायचं, 2 वेळा झोपायचं, पुन्हा उठायचं, 4 वाजेपर्यंत रात्री जागून अभ्यास. वर्षभर काय केलं? दिवस गेला अटीतटी, चांदण्या रात्री कापूस व्हायची. आणि म्हणून त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार केला तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही जी शोकांतिका जीवनाची सांगितल्या लोक खऱ्या जीवनाकडे वळत असतात. द ट्रॅजेडी ऑफ लाईफ इज नॉट डेथ, इज द ट्रॅजेडी ऑफ लाईफ. बट द पीपल डोंट कम टू नो फॉर एक्झॅक्ट दे हॅव टू लिव्ह. कशा करता मला नेमकं जगायचं आहे, की काय केल्याने जो माझा अंतःकरणाचा जो बिंदू आहे त्याला मी स्पर्श केल्यासारखं, त्याला फुलवण्यासारखं. आणि म्हणून त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की स्वामी विवेकानंदनी 39 वर्षामध्ये ते काम केलं. आणि कसं काम केलं? 39 वर्षामध्ये काम केल्यानंतर जेव्हा ते विदेशामध्ये गेले, एक आयरिश स्त्री, तरुणी महिला, कुठल्याही प्रकारचं न्यून नाही, आउट ऑफ निगेटिव्हिटी नाही, दिसायला सुंदर, संपत्ती, विद्वत्ता, बुद्धिमत्ता, कुलाची परंपरा, सगळं सगळं. पण स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाली, स्तंभित झाली, अचंबित झाली. आणि सांगितलं की स्वामीजी तुम्ही जे कार्य जीवनामध्ये करता आहात आणि जो अर्थ तुम्ही जीवनाचा प्राप्त केला त्याचं तेच तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय, तो कोरा मी अनुभवते आहे. बस माझं संपूर्ण जीवन तुम्हाला सांगत. आपण कल्पना करा की ती स्त्री हा तरुण भारत मातेच्या प्रेमात म्हणून संपूर्ण भारत मातेला आपलं जीवन समर्पित करते. 1898ला जेव्हा प्लेगची साथ आली मंडळी लोक, तेव्हा कलकत्त्याला प्लेगच्या साथमध्ये ब्रिटिश अधिकारी कारने गेलेला आहे की जेव्हा शासकीय यंत्रणा तिथे पोहोचायची होती त्यावेळेला जेव्हा ते गेले तेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांना दिसले की एक महिला तरुणी संपूर्ण प्लेग रुग्णांचा 1898 मध्ये अतिशय मनापासून सेवा कार्य करताय. ब्रिटिश अधिकारी कारने लिहिलं की मी आश्चर्यचकित झालो. मला असं वाटतं की अजून शासकीय यंत्रणा देखील त्या ठिकाणी पोहोचली, ज्या ठिकाणी महिला म्हणून हे काम करते आहे. मी चौकशी केली तेव्हा मला असं कळलं की ती स्वामी विवेकानंदांची मानस कन्या आहे, भगिनी निवेदिता, पूर्वाश्रमीची मार्गारेट निर्माण. काय जीवन आहे. एका कवीनं म्हटलंय की ती पुस्तकात लिहिलेली वाचलेली माणसं की कोणी असं आपल्याला म्हणू शकतो की जरा फार अगोदरच झालो, त्या काळी तसं, या काळात पण तसं आहे. अलीकडे आपण मुलांसमोर म्हणतो की आता आदर्श राहिलेले भरपूर आदर्श आहे. आपल्याला संधी आदर्श म्हणून पोरांसमोर स्वतःला व्यक्त करण्याचे. डॉक्टर अब्दुल कलाम, बऱ्याच वेळेला मी महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाला जातो किंवा आपण कुठल्या कार्यक्रमाला जात असतात, काही काही ठिकाणच्या लोकांच्या कॅसेट ठरलेल्या असतात. सर मुलांना अजिबात इंटरेस्ट नाही, अमकं नाही चमकं नाही, मला तिकडे जायचं. अमरावतीला जिल्हा स्टेडियमला, आपल्याला जवळपास सगळ्यांनी अमरावती बघितलेलं आहे, जिल्हा स्टेडियमला डॉक्टर अब्दुल कलाम आले होते. अमरावतीच्या इरविन चौकापासून सकाळी 4 वाजल्यापासून तरुणांनी रांगा लावल्या होत्या.
सुनील गावस्कर कल्चर पर्सनॅलिटी. मेजर ध्यानचंदजींचं आपण पूजन केलं. उत्तर प्रदेशकडचं त्यांचं जीवन, सैनिकी परिवाराशी त्यांचा सगळा संबंध. परंतु जेव्हा त्यांना हॉकीचं जादूगार म्हटलं जातं मंडळी, हे काय ओव्हरनाईट झालं का सगळं? त्या स्ट्रीट मधनं त्यांचा बॉल कधी फिरक पडलेला खेळताना कोणाला दिसतच नसतं. जसं काही एक मॅग्नेट आहे आणि तो बॉल त्याला सतत आहे, तो फक्त बाहेर पडताना दिसत असे ज्या वेळेला त्यांचा गोल होत असे. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव गोलच आहे, गोल. आणि मेजर ध्यानचंदनी त्यावेळेला 1928 एमर्सलम, 1932 लॉस एंजलिस आणि 1936 बर्लिन 3 सुवर्ण पदक मिळवली. 3 सुवर्ण. आज त्यांच्या जन्मदिवस, राष्ट्रीय क्रीडा दिन, त्यांच्या नावाची भारताचा खेलरत्न पुरस्कार दिला जातो. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम तुम्ही किती प्रसिद्ध होता, किती ते पब्लिसिटी हा नंतरचा विषय आहे, पण त्या प्रकारचं काम आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे या भूमिकेतून सगळी माणसं गेली आहे. त्याच्यातला कॉमन फॅक्टर आहे. बरं, हे केवळ सगळं मोठ्या लोकांच्या बाबतीत असतं असायचं भाग्य, हे छोट्या छोट्या लोकांच्या बाबतीत असतं. आपण जिथे कुठे आहोत, जसे कसे आहोत, जे काही आपल्याकडे आहे त्या आधारे आपण एक अशा प्रकारचं कार्य करू शकतो की आपल्या जीवनाला एक वेगळा आयाम प्राप्त होतो की जे ऐकताना, जो दुसऱ्याला विशद करताना अनेक मानवी आनंद मिळू शकतो आणि त्यांना प्रेरणा प्राप्त होतो. मी मागे कोल्हापूरकडे कार्यक्रमाला गेलो. तिथे गड इंग्रज नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये रत्नाजीराव बेल्लत नावाचे गृहस्थ होते असं मला कळलं. अत्यंत उंच, गुबगुबीत, त्यांचा ते धोतर, बंगाली शर्ट, काळी टोपी. ते गावातून एक दिवस फिरत असताना त्यांना असं लक्षात आलं की आपल्या गावाच्या सरकारी दवाखान्याजवळ अनेक लोक त्या रिक्षेवाल्याशी भाव करत असतात. काहींचे नातेवाईक दुर्दैवाने मरतात, काहींना थोडंफार बरं वाटत असतं, नसं वाटत त्यांना आपल्या गावी न्यायचं असतं. रिक्षेवाले बिचारे देखील त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्यामुळे आपल्या पद्धतीने ते सगळी मजुरी सांगत असतात. नुसताच पाहायला ते घरी आले, गावातल्या सगळ्या रिक्षेवाल्यांना बोलवलं आणि सांगितलं की आजपासून कोणीही आपल्या गावात येणाऱ्या, सरकारी दवाखान्यामध्ये येणाऱ्या, गाव छोटंसं होतं, एक परिवार सारखं, कोणीही त्यांच्याशी भाव करायचं नाही. जी काही मजुरी तुमची होईल ती मला फक्त सांगायची, काही लिखापडी नाही, काही मला सांगायची, घेऊन जायची. संपत्ती सगळ्यांकडे आहे पण सद्भाव नाही. ज्यावेळेला पत्रकारांकडे ही बातमी पोहोचली आणि ज्यावेळेला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की सगळं केल्याने तुम्हाला काय मिळालं, कशा करता तुम्ही केलं, काय तुम्हाला पंचायत समिती लढवायची होती, ग्रामपंचायत लढवायची होती, जिल्हा परिषद लढवायची होती? ते म्हणाले अजिबात नाही. मला काय मिळालं हे सांगताना त्या फारसा विद्वान नसलेल्या माणसाचं संपूर्ण शरीर अत्यंत छान होतं, दृष्टपुष्ट होतं. ते सगळीच झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, त्यांच्या गालावर उघडले. ते म्हणाले की बस हे कृतार्थतेच्या अश्रू हीच माझी कमाई आहे. 1999 मध्ये एक तरुण बसमध्ये प्रवास करत होता. बाजूला एक पोलीस बसला. लोक गप्पा गोष्टी करायला लागले आणि करता करता त्या तरुणाने असं म्हटलं की मला खूप काही करावं असं वाटतं, काय करावं? पोलीस म्हणाला की मी तुला एक सांगू, करशील? तो म्हणाले सांगा तर खरी. तो म्हणाले मी पोलीस आहे पण एक मला अत्यंत वाईट वाटतं, अनेक निराधार लोक मरतात, पण मेल्यानंतर देखील आपल्या अंत्यसंस्कार आपल्या पद्धतीने प्रमाणे व्हावं असं त्यांना वाटत असतं, पण आम्हाला शक्य नसतं. ते आम्ही असं ते आमच्या शासकीय पद्धतीमध्ये जेवढं असेल तेवढं ते करतो. मित्रांनो, केवळ या वाक्यावर त्यानं काम करायला सुरुवात केली आणि 1999 पासून काम सुरू केलं. वन मॅन आर्मीने सुरू केलेलं काम तिकडे कोल्हापूरला. त्याच्यामध्ये सगळे सहभागी झाले. डॉक्टर, इंजिनियर, रिक्षा चालक, गवंडी, शेतकरी, शेतमजूर आणि 1100 अशा बेसहारा निराधार लोकांचे अंत्यसंस्कार अशोक कुलकर्णी नावाच्या तरुणांनी समाजातल्या लोकांच्या सहयोगाने केले. त्याच्याकरता फारच मोठं काही इन्फ्रास्ट्रक्चर त्याला लागेल.
पण इमोशनल क्वोशंट हा व्यवस्थित असला की जे काही आपल्याकडे आहे, जसं सीएम कारवांनी म्हटलंय की स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू आर, मेक समथिंग ऑफ इट, नेव्हर बी सॅटिस्फाईड. तुमच्याकडे जे काही आहे जसं काही आहे तिथून सुरुवात करा आणि ते फक्त देत चला. घेणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याच्या हात घ्यावे, इतकं ते देत चला. आचार्य दादा धर्माधिकाऱ्यांनी कोणीतरी एकदा प्रश्न विचारला की मनुष्याचा जन्म कशा करता? आम्हाला तो मनुष्याचा जन्म मिळाला. आचार्य दादा धर्माधिकारी असं म्हणाले की ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली, ही त्याला खूप सुंदर करायची, पण हे त्याचं काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण व्हावं ते अगोदरच्या पिढीकडून झालेलं नाही, म्हणून त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे. तुम्ही तरी ते काम पूर्ण करा. आणि म्हणून नवीन बालक दर दिवशी जन्माला येत राहतात. त्या परमेश्वराचा अजूनही विश्वास आहे की येणारी कुठली तरी पिढी हे काम पूर्ण करेल, म्हणून तो नवीन बालकांना जन्म देत असतो. मागे तरुण भारतमध्ये खूप वर्ष झाले एक छोटासा प्रसंग आहे. अमेरिकेमध्ये एक स्त्री गेली, तिची मुलगी तिथे राहत होती आणि ती काही काळ भारतामध्ये होती. आता तिचा नातू पण होता, म्हणजे त्या स्त्रीचा जी भारतातून गेली ती, तिची मुलगी आणि तिचा नातू अमेरिकेमध्ये एकच कुठेतरी फिरायला गेले असते. तर त्या मुलांनी चॉकलेट खाल्लं आणि त्या चॉकलेटचे जे कव्हर आहे ते त्यांनी तिथे टाकून दिलं. मुलांचे भारतीय संस्कार. एक दुसरी स्त्री आली आणि त्याला म्हणाली की व्हॉट आर यू डुइंग दिस? त्या मुलांनी चटपट तो कागद उचलला आणि तो म्हणाला, मॅडम आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आय शॅल बी पर्टिक्युलर फ्रॉम द नेक्स्ट टाइम. माझ्याकडनं चूक झाली, पुढच्या वेळेला मात्र मी नक्की काळजी घेईन, पुन्हा अशी चूक करणार नाही. हा प्रसंग ज्यांनी वाचला आणि मला सांगितलं ते मला असं म्हणाले की हा प्रसंग जर भारतात असता तर काय झालं असतं. म्हणजे जिनी असं म्हणण्याची हिंमत केली तिच्या 7 पिढ्यांचा उद्धार झाला असता की नाही? तुझ्या बापाचा आहे. पण त्या एका सेन्सनी नॅशनॅलिटी विचारवंत अमेरिकेचा म्हणाला की इंटेलेक्च्युअली आय नो अमेरिका इज बेटर दॅन नो अदर कंट्री, बट इमोशनली आय नो अमेरिका इज बेटर दॅन एव्हरी अदर कंट्री. भौतिक दृष्टीनं मला माहिती आहे की अमेरिका काही फारशा सगळ्या देशांच्या तुलनेत फार वेगळी नाही आहे, पण जेव्हा मी भावनिक दृष्टीने विचार करतो तेव्हा माझी अमेरिका सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. मागे आपल्या इकडचे गृहस्थ जपानमध्ये गेले आणि जपानच्या त्या शासकीय बसमध्ये प्रवास करत होते. त्यांच्या बाजूला एक जपानमधली मुलगी बसली होती. ती शाळकरी मुलगी होती, 8व्या स्टँडर्डची. त्या रहदारी खात्यावरती बस थांबली. ती मुलगी त्यांना असं म्हणाली की माझी जागा राखून ठेवा, मी पुन्हा येते. ती मुलगी आली, त्या जागेवर बसली, बस सुरू झाली आणि त्यावेळेला ती मुलगी त्या बसची जी सीट जिथे फाटली होती ती सीट शिवत होती. ते गृहस्थ असं म्हणाले की जपान इतकं छोटासा देश, इतके मोठे जागतिक महायुद्धाच्या वेळेला त्याच्यावर बॉम्बस्फोट सारख्या संकटांना त्याला तोंड द्यावं लागलं. हा इतका कमी कालावधीमध्ये बराच देश म्हणून का उभा राहिला त्याचं उत्तर मला त्या दिवशी मिळालं. प्रत्येक वेळेला मी राष्ट्रपुरुष म्हणूनच काम करणार कशाचा भाग नाही. ही जी छोट्या ठिकाणी छोटी माणसं म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मी जपान या नावाचं पुस्तक लिहिलं. ते म्हणाले की तरुणांनी, महिलांनी, सगळ्यांनी जपानच्या लोकांचा देखील आदर्श मिळावा ठेवला पाहिजे. उद्योजकता आणि ती देखील माझ्या देशासाठी. आपल्याकडे देखील तो सेन्स नसतो अशातला भाग. मागच्या वेळेला एका शाळेमध्ये मी पारितोषिक वितरणाकरता गेलो. पलीकडे कार्यक्रम होता, घाईत होते. ते संयोजक मला म्हणाले की तुम्ही आम्हाला वेळ द्या, म्हणून मला पलीकडे जायचं म्हणून आम्ही तुम्हाला लगेच मोकळ करू. मग निघताना पुन्हा त्यांनी म्हटलं की अजून 2 बक्षिसं द्या, 2 बक्षिसं द्या. ते म्हणजे या मुलीला तरी तुम्ही देऊन द्या. म्हटलं ठीक आहे. ती मुलगी आणि तुला मी बक्षीस दिलं. म्हटलं हिला माझ्या हातून बक्षीस देणं, पाहुण्यांच्या हाती बक्षीस देणं, हा आग्रह कसा करता? काहीच नाही. त्या मुलीने काय केलं? ती म्हणाली या मुलीने आता हिचे खाऊचे पैसे घेतले आणि वर्गातल्या सगळ्या मुलींना आव्हान केलं, आपल्या मैत्रिणींना, त्यांचे खाऊचे पैसे ज्यांनी दिले ते एकत्रित केले, डस्टबिन विकत आणल्या आणि शाळेतल्या सगळ्या वर्गासमोर ठेवल्या आणि आपल्या वाढदिवसाला प्रत्येक वर्गात जाऊन सांगितलं उद्यापासून हा कचरा फक्त डस्टबिन मध्ये टाकायचा. व्हॉट्सअपमध्ये अलीकडे अनेक साहित्य निर्माण होत असतं. त्याच्यामध्ये एक मजकूर हा पण आहे की आम्हाला शिक्षणामध्ये सगळे कोण शिकवले जातात, चौकोन, त्रिकोण, काटकोन, पण जीवनाविषयीचा दृष्टिकोन काही शिकवला जात नाही. हा दृष्टिकोनाचा सहज कृत कार्याने अर्थ प्राप्त होतो.
कृतार्थ जीवन करण्याकरता अगदी बालपणापासून मरेपर्यंत दिवसभर काही दंडबटाका काढावं लागतं, काही काही जगावेगळं काम करावं कशाचा लागते. तुमच्या एका छोट्याशा कृतीला नुसतं ऐकलं तरी किती लोकांना हृदयामध्ये एक वेगळी प्रेरणा मिळते. मागे एकदा एका मुलाच्या वाढदिवसाला त्याचे वडील विसरून गेले. आजकाल ते खूप महत्वाचं आहे, विश करणं. आजकाल त्या फास्ट ट्रॅक मध्ये देखील विचारतात, तुमच्या बायकोचा वाढदिवस, मुलाचा वाढदिवस तुमच्या लक्षात आहे का? एखाद्या वेळेला घरात भांडण लागत असेल तर लागून जात. तसे ते वडील विसरले. थोडेशा अगोदरच्या पिढीतले मुलाला वाईट वाटलं, स्वाभाविक आहे, आताचं वातावरण वेगळं आहे. पण पुढच्या वाढदिवसाला वडिलांनी लक्षात ठेवलं की अरे आपण ते लक्षात ठेवू. आणि मग ते वाढदिवसाच्या अगोदरच मुलं काळजी म्हणून त्यांनी मुलाला विचारले की बाबा रे सांग, तुला एवढं काय करायचं आहे, तुझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना काही चॉकलेट द्यायचे आहे, काय द्यायचं मला सांग, ते मी सगळं आणून देतो. मुलगा म्हणाला की बाबा मला काहीच नको. म्हणजे आता असं करायचं नाही. मग पुन्हा तू नंतर रागवतो. म्हणजे बाबा असं नाही, पण मी जे म्हणतो ते तुम्ही कराल का? म्हणजे सांग काय करायचं. मुलगा म्हणाला बाबा माझ्या वर्गामध्ये जे सगळे मुलं मुली आहेत की बाजूच्या झोपडपट्टीमधले देखील खूप मुलं मुली आहेत, आणि त्याच्यातली 2-4 मुलं मुली नेहमी सतत म्हणत राहतात की आम्हाला फळ्यावरती दिसत नाही. बाबा आपलं चष्म्याचं दुकान आहे, आपण अनेक लोकांचे डोळे तपासून देतो. यावेळेला माझ्या शाळेतल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींचे डोळे तुम्ही तपासून देता. वडिलांना कळतच नव्हतं काय करावं. वडील सततीत झाले, डोळ्यामध्ये अश्रू आले. आपल्या मुलाला जवळ घेतलं, कुठल्या अंगाने त्याचा लोभ करावा, प्रेम करावं, त्याला आलिंगन द्यावं कळत नव्हतं. मुख्याध्यापकांकडे मुख्याध्यापक सततीत झाले, आणि जी मुलांचे डोळे तपासले 3-4 मुलांना 5-10 मुलांना चष्मा लागला. वडिलांनी दिला. मुलांना कमी वयामध्ये का शाळकरी मुलांना जीवनविषयक दृष्टिकोन प्रस्तुत केला सहज. मागे एकदा प्रवासामध्ये मी एका ठिकाणी गेलो, संयोजकांसोबत गाडीने चाललो होतो. एक वृद्धग्रस्त घाईघाईने चालले. मला त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणाले हे जे म्हातारे ग्रस्त आहेत ना, म्हणाले हो हे घाईघाईने चालले आहेत. म्हणाले हो. म्हणे हे बाजूच्या सरकारी दवाखान्यामध्ये जातात रोज 4 वाजता. आज त्यांना उशीर झाला म्हणून घाईघाई निघाली. आणि मग त्यांनी मला फ्लॅशबॅक प्रमाणे स्टोरी सांगितली की म्हणाले एका ठिकाणी नोकरी करायला होते शासकीय सेवेमध्ये, थोडीफार म्हणजे त्यांना पेन्शन मिळते. घरामध्ये मुलांना येतातच नोकरी आहे, सुनी थोडीफार करते, त्यामुळे मोठी पेन्शन ते घरामध्ये देतात. पण बाकी पेन्शनचा काही हिस्सा त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवलाय. बाजूच्या सरकारी दवाखान्यामध्ये रोज 4 ते 6 जातात. तिथं कोणाला ते चिठ्ठ्या दिलेल्या असतात, ते औषधं कळत नाही, कोणाला ते एक्सरे कुठे काढायचं काय करायचं ते कळत नाही. कोणाची वेदना इतकी असतात की त्याला फक्त कळणं त्याचं ऐकायचं असते, ते ऐकायला कोणी नसतं. कोणाला घरी जायचं असते, त्याच्या रुग्णाजवळ थांबायला कोणी नसतं. ही सगळी कामं ही आदोबा करतात. आणि या दरम्यान जर त्यांच्याकडे कोणी नेमकं पाहुणं आलं तर त्यांची फार घालमेल होते. त्याला कसं कसं त्याचं ते शिष्टाचार आठवण ते निघतात. पण हे आपलं मीच सुद्धा काम म्हटलं. एका दिवशी त्यांना विचारा की त्यांना याच्यातून काय मिळतं गमत. म्हणजे आम्ही विचारतो. अत्यंत प्रॅक्टिकल उत्तर त्यांनी आम्हाला दिलं. म्हटलं ते म्हणाले की मला हेवी शुगर आहे, या कामाने मला काय मिळालं मला माहित नाही, माझी शुगर बसलेली, पण माझ्या शुगरचा मला विसर मात्र नक्की पडलेला आहे. होऊ शकतं. शरद कुमार दीक्षित 1958 मध्ये वर्धेच्या पोस्टमास्टरचा मुलगा नागपूरहून MBBS झाला. 58 ची गोष्ट आहे. MBBS झाल्यानंतर त्याला कौशल्य विकसित केलं आणि प्लॅस्टिक सर्जरी मधला तो मास्टर झाला. विदेशात गेला. तिथे इतकं प्रचंड यश त्यांना मिळालं की त्या क्षेत्रातले अल्टिमेट डॉक्टर म्हणून लोक त्यांच्याकडे यायला लागले. फार उत्कृष्ट लोकांकडे. कोणाचे ओठ फाटले, कोणाचा व्यंग आहे शरीरावर, कोणाचे मुला मुलींचे लग्न जमत नाही, एक मनामध्ये कॉम्प्लेक्स निर्माण होतो. यांच्याकडे आलं की ते व्यंग दूर होणार आणि आपलं जीवन अभ्यंग होणार, एका चांगल्या जीवनाला सुरुवात होणार. किती लोकांच्या त्यांनी संभावना घेतल्या असतात. पण असं करता 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 एक दिवस त्यांच्या मित्रांनी सांगितलं की बाबा त्यांच्या मनात असं आलं की आपण हे सगळं दुसऱ्या देशाकरता काम करतो, आपल्या भारत मातेकरता काही काम केलं पाहिजे. मित्र म्हणाले अरे वेडेपणा करू नको, इकडे जेवढं पॅकेज मिळतं तेवढं भारतात मिळणार नाही, जेवढं आहे तेवढं व्यवस्थित. मग शेवटी त्यांनी ठरवलं की 6 महिने तिकडे 6 महिने भारतात यायचं. ते भारतात येऊन सगळ्या साधन समृद्धीमध्ये येऊन हे सगळं काम करायला लागले. पण मित्रांनो लक्षात घ्या, नंतर त्यांना 2 हार्ट अटॅक आले.
ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण कमी झालं, ऑक्सिजनचं सिलेंडर ठेवावं लागलं. पक्षाघात, पॅरालिसिस झाला, उजवीकडची बाजू निकामी झाली. त्यांनी डाव्या हाताने शस्त्रक्रिया करण्याचं कौशल्य विकसित केलं. नंतर उजवीकडच्या बाजूमध्ये ताकद आली, दोन्ही हाताने शस्त्रक्रिया करायला लागली. पॅरालिसिस मध्ये बसता येत नव्हतं, मग व्हीलचेअरवर बसायला लागलं. नंतर घशाचा कर्करोग झाला, बोलता येईल. तिथल्याच प्रेमविवाह तिथल्या स्त्रीशी केला होता, पण तो विवाह यशस्वी ठरला नाही. त्यांची मुलगी आणि ती पत्नी निघून गेली. एकाकी जीवन होतं, पण शेवटपर्यंत हे काम करत राहिलं. 3 वेळा नोबेल करता त्यांचं नामांकन झालं. सगळ्यात शेवटी भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार म्हणून त्यांचा गौरव केला होता. शरद कुमार मिस्की एका सामान्य गोष्ट वास्तव म्हणून. आपल्याकडे शासनानं मध्यान्ह मील आणलं किंवा गरीब मुलं मुली असतात, त्यांना दुपारी खायला ते इतरांकडे बघतात वगैरे सगळं काही. पण ही योजना येण्यापूर्वी बंगलोरला मधुपंडित दास नावाच्या इस्कॉनच्या एका साधूनं ही योजना तिथल्या परिसरामध्ये सुरू केली होती. नंतर त्यानं शासनासोबत टायअप केला. त्यांचे गुरु कलकत्त्याला मायानगर जवळ एक ठिकाण आहे, तिथे एका कार्यक्रमाला गेले होते. बाहेर आले तर त्या उष्ट्या पत्रावळी पडल्या होत्या. तिथं काही मुलं कुत्र्यांसोबत त्या उष्ट्या पत्रावळीची शीतं मिळावी याच्याकरता प्रयत्न करत होते. ते संत पुरुष होते, हृदय कळवळलं. ते म्हणाले की अरे काय दृश्य आहे. आणि त्यांनी त्याच वेळेला सहज बोलले की इथून आता याच्या पलीकडे इस्कॉनचं सेंटर जिथे असेल तिथे 25 किलोमीटर मध्ये अशा प्रकारे कोणालाही अन्ना करता उकरड्यावर जावं लागणार नाही. आपल्या गुरुचे वाक्य डॉक्टर मधुपंडित ज्यांचं करिअर IITचं होतं, त्यांनी मनावर घेतलं. आज त्यावेळेला लाखो विद्यार्थ्यांना दुपारचं मध्यान्ह भोजन मानवी हाताचा स्पर्श न होता देखील त्यांच्या प्रत्येक शाळा पालिकेमध्ये पोहोचवलेलं आहे. डॉक्टर मधुपंडित दास. अब्दुल कलामांचं जे काही उच्चार होतं ते काही मुलांना कळत नव्हतं. पुन्हा बोलत बसतो ते स्टेडियम. ज्यांचं ऐका, त्यांच्या पायावर डोकं ठेवा अशी आदर्श त्यांना पाहिजे. अब्दुल कलाम कृतकार्य, कृतार्थ जीवनामध्ये असं काही कार्य करावं की जेणेकरून जीवनाला अर्थ प्राप्त व्हावा, पुढच्या पिढीला सांगता यावं की अरे आमचे आजोबा, आमचे वडील हे असे जगले. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सांगे एक कीर्ती तो एक मूर्ख. वडिलांची जो नुसती वडिलांची कीर्ती सांगतो तो मूर्ख आहे, त्यानं त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत शंभूराजांना पत्र लिहिताना समर्थ रामदास स्वामींनी लिहिलं, यावनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. यावरती आता विशेष काय काय. अहो छत्रपती शिवाजीराजांनी तुमच्या वडिलांनी जे कर्तृत्व केलं त्याच्या पलीकडे तुम्हाला जायचं आहे, तर तुम्ही त्यांचे खरे पुत्र. अब्दुल कलाम याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय की आपल्या कामासोबतचं कमिटमेंट. मला जे कोणतं काम मिळेल ते मी अशा पद्धतीने करेन. लोकमान्य टिळकांचे अत्यंत सुंदर वाक्य प्रसिद्ध आहे. पत्रकारांनी त्यांना विचारलं, वेगवेगळे प्रश्न विचारले आणि नंतर एक प्रश्न विचारला की ठीक आहे टिळक, तुमच्या मुलाने कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं. टिळक म्हणाले, माझा मुलगा पुण्यातला मुची झाला तरी चालेल, फक्त लोकांनी असं म्हटलं पाहिजे की जर बुटाला पॉलिश करायचं असेल तर ते टिळकांच्या मुलाच्या हातून केलं पाहिजे. ही चमक त्याच्या कामामध्ये असली पाहिजे. अलीकडे आपण म्हणतो की कोण स्मार्ट झाले पण कामामध्ये स्मार्टनेस नाही. डॉक्टर अब्दुल कलाम ज्या वेळेला या भारत देशाकरता संशोधनाचं कार्य करत होते त्यावेळेला पूर्ण त्यांचं ते चरित्र प्रसिद्ध आहे. त्याच्यात एक वाक्य असंही आहे की त्या कामात मी इतका घडून गेलो होतो की लग्न करायचंच राहून गेलो. त्यांना विचारलं सगळ्यांनी की तुमचं लग्नाचं काय, लग्न करायचंच राहून गेलं. साधी गोष्ट आहे, आपला डब्बानी राहत घरी लग्न करायचं राहून गेलं म्हणाले त्या कामामध्ये. म्हणजे तुम्ही त्याच्यातली जी भावसंबंधी ती आपण लक्षात घेऊ शकतो. डॉक्टर अब्दुल कलाम आपल्या त्या सगळ्या संशोधना म्हणजे अग्नी क्षेपणास्त्र वगैरे संपूर्ण कार्य ते त्यावेळेला त्यांनी केलेलं आहे इस्रोच्या माध्यमातून. ते काम करत होते आणि ते करत असताना एक दिवस त्यांचा सहवैज्ञानिक आला आणि तो म्हणाला की सर आज मी जरा लवकर जाईल. म्हणाले काय बाबा काय. म्हणाले काही नाही, आज मी जरा पत्नीला कबूल केलेला आहे की जरा मुलीला गावामध्ये सर्कस झाली आहे तिथे घेऊन जाईल. तो कॅम्पस पूर्ण सुरक्षित होता, ते पूर्ण सगळ्या संशोधनाचा कॅम्पस होता. सर म्हणाले की काही अडचण नाही, फार चांगली गोष्ट, यू आर स्पेअरिंग द टाइम फॉर युअर फॅमिली, गुड. आणि तो आपल्या तिकडे प्रयोगशाळेमध्ये निघून गेला आणि कालांतराने अब्दुल कलामांचं लक्ष गेलं आणि त्यांनी बघितलं की अरे आपला जो सहकारी आहे त्यांनी मगाशी आपल्याला म्हणतो लवकर जाईल, तो बोला गेलेला नाहीये. त्यांनी चक्कर एक राऊंड मारला, तो आपल्या लॅबमध्ये घडून गेलेला काम करत होता.
नंतर तो काही वेळाने बाहेर आला, भानावर आला, बाहेर आला आणि त्याला लक्षात आलं की हा उशीर झाला आपल्याला, आता आपली गाठ बायकोशी आहे. आणि म्हणून तो घाईघाईने घरी गेला आणि गेल्यानंतर त्याची पत्नी बाहेर बसलेली वगैरे तो प्रसंग आहे. त्याला असं वाटलं की आता स्फोट होईल, नंतर स्फोट होईल, पण अपेक्षेप्रमाणे स्फोट काही होत नव्हता. तो म्हणाला की बा सॉरी, माझं चुकलं, मी आज कबूल केलं होतं, त्याच्या मुलीचं नाव घेऊन मी तिला घेऊन जाईल, पण मी काही जरा विसरून गेलो. ती म्हणाली अहो इतकं काय वाईट वाटून घ्यायचं कारण आहे, मागच्यापेक्षा बरीच सुधारणा आहे. म्हणाले काय, तुम्ही नाही आला पण तुम्ही तुमच्या कार्यालयातल्या माणसाला पाठवलं ना. म्हणाले माझ्या कार्यालयातला माणूस. आणि तेव्हा जेव्हा वर्णन केलं तिथं पुढचं वाक्य ऐकण्याच्या अगोदर सर्कसच्या ठिकाणी गेला, तिकीट काढलं, सर्कसचं म्हणाले, सर्कसचे ते काउंटरवरचे लोक म्हणाले की सर काय गंमत करता, आता 2 मिनिटात 5 मिनिटात हा शो संपणार आहे, पुढच्या शोची तिकीट घ्या आणि मग बघा. तो म्हणाला ते मला आतमध्ये जाऊ दे. गेला. अब्दुल कलाम आपल्या सहवैज्ञानिकांच्या सहकार्याच्या मुलीला घेऊन त्या ठिकाणी सत्कार दाखवतो. आपण सर्वजण ज्या कामाकरता डेडिकेटेड आहोत त्या कामामध्ये आपलं बॉन्डिंग किती हेल्दी असलं पाहिजे. आणि संपूर्ण भारत देशाकरता जर आपल्या भारत मातेकरता हे काम करतो, ते परिवार म्हणून काम करत असताना आपल्यातले एकमेकांसोबतचे अनुबंध हे कर्मचाऱ्यांच्या पलीकडे देखील कसे असले पाहिजे, याच्यासाठी दुसरं उदाहरण आपल्याला दुसरं दिसणार. ज्यावेळेला इस्रोला अग्नीचं ते संपूर्ण टास्क दिला गेला, मॅन पॉवर आहे, मनी पॉवर आहे, सगळं दिलं गेलं आणि आता ते क्षेपणास्त्र यशस्वी होणार दुसऱ्या दिवशी, अगोदरच्या दिवशी सगळ्या चाचण्या झाल्या. त्याचे प्रमुख अब्दुल कलाम होते आणि इस्रोचे प्रमुख सतीश धवन होते. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद संपूर्ण जगामध्ये बातमी जाईल. आणि असं झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी काय थोडीशी चूक राहिली आणि सगळा प्रयोग यशस्वी झाला. सगळेजण खजील झाले, दुःखी झाले, कष्ट झाले. आणि ज्या वेळा पत्रकार परिषदेकडे जाण्याकरता निघाले, सतीश धवन जे इस्रोचे प्रमुख होते आणि त्या पत्रकार परिषदेला अब्दुल कलाम संबोधित करणार होते, सतीश धवनांनी अब्दुल कलामांना बाजूला केलं आणि स्वतः त्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली की आज हा जो काही अग्नीचा क्षेपणास्त्राचा संपूर्ण कार्य हे यशस्वी झालाय, याची संपूर्ण जबाबदारी इस्रोचा प्रमुख या नात्यानं माझी आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पलीकडचा प्रवास पुन्हा ते काम केलं, पुन्हा ते काम केल्यानंतर यशस्वी झालं. आणि त्या दिवशी मात्र सतीश धवन यांनी, इस्रोचे जे प्रमुख होते, ती पत्रकार परिषद संबोधित करण्याची जबाबदारी डॉक्टर अब्दुल कलामांनी. संस्थेच्या प्रमुखाची लिडरशिप डिस्क्रेडिटच्या वेळेला मी आणि क्रेडिटच्या वेळेला माझा सहकारी, असे किती ज्ञात अज्ञात लोक आपल्या देशाकरता, आपल्या संस्थेकरता, आपल्या महाविद्यालयाकरता काम करत असतात. आपण महाविद्यालयामध्ये आहोत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. अजिंठा आणि वेरूळची लेणी कशी निर्माण झाली? बाप संधी घेऊन ते काम करत होता, वर्ष गेले, बाप तरुणाचा प्रौढ झाला, प्रौढाचा म्हातारा झाला, बाप निघून गेला. शेमडं बाबा ते पाहत होतं, पाहता पाहता ती हातोडी त्यानं हातात घेतली, ते करायला लागलं. असं पिढ्यानं पिढ्या ते काम होत होतं. 600-700 वर्ष ते काम झालं. मग ते शिल्प कोरल्या गेलं. मग जगातील लोक म्हणायला लागले की ऑसम अल्टिमेट दुसरं नाही, ज्ञात अज्ञात अशा लोकांनी 600 ते 700 वर्ष ती तपश्चर्या केली. माझ्या नावाचा कुठे उल्लेख होईल? आता तिथं बाण लावलेले जातात. मैं तुझसे प्यार करता हूं, पण याच्यातल्या कोणीही तिथं आपल्याला चुकून देखील कोरलेलं नाही. लक्षात, ही जी भूमिका आहे अब्दुल कलामांनी त्यांच्या सहकार्याविषयी लिहिलेलं आहे. तिथे सगळं एकंदर संशोधन कार्य सुरू होतं. एक दिवस अचानक ब्लास्टिंग झालं आणि त्यांचे सहकारी डॉक्टर अय्यर हे भाजल्या गेले. त्यांना ताबडतोब त्यावेळेला चेन्नईला आणलं आणि रात्रभर त्यांना वेदना होत्या. सकाळी डॉक्टर अब्दुल कलाम त्यांच्या बाजूला बसले होते. सकाळी जेव्हा पेन किलरनी वगैरे थोडस परिणाम झाला आणि त्यांना बरं वाटलं, म्हणजे लक्ष द्या आपण, डॉक्टर अय्यर अब्दुल कलाम सरांना म्हणाले की सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, परंतु मी लवकरात लवकर आज माझ्या या अपघातामुळे आपलं संशोधनाचं झालेलं नुकसान आपल्या भारत देशाच्या दृष्टीनं भरून काढण्याशिवाय राहणार. द फर्स्ट सेंटेन्स, सर माझ्या मेडिकलचं बघा, मी किती आजारी आहे, आता बिल जाईल की नाही माझं,
रिएम्बर्समेंट होईल की नाही, मी टीका नाही करते, तेही बरोबर आहे आपल्याकडे. पण थोडस कधी कधी स्पीड ब्रेकरची उंची आणि हिमालयाची उंची आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणून एका पाश्चात्य विचारवंतांनी म्हटलं, प्रॉस्पेरिटी ऑफ अ नेशन डज नॉट डिपेंड अपॉन द एव्हिडन्स ऑफ हिज रेव्हेन्यू और पॅलेटियल बिल्डिंग्स बट अपॉन द मेन वे ऑफ कॅरेक्टर अँड व्ह्यू. अशी जी माणसं त्या देशामध्ये असतात त्या देशाची उंची मोठी असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण खूप गौरव केला पाहिजे. त्या योग्यतेचेच ते राष्ट्रपुरुष आहेत. परंतु आपण लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला त्यांचं बुद्ध आणि धम्म पुस्तक लिहित होते, आपण शिक्षण क्षेत्रात काम करणारी माणसं, मागच्या वेळेला शिक्षण क्षेत्रातल्या माणसांचं एका संस्थेचे सचिव म्हणून मी धनंजय पांड्यांना सांगतो की एक सर्वे झाला आणि त्यांना प्रश्नावली विचारली की तुम्ही वाचन करता का? म्हणाले हो. काय वाचन करता? गृहशोभिका, लता, किर्लोस्कर या मासिकांच्या मी विरोधात ती शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांची वाचनाची नावं होती त्याच्यामध्ये. ती चुकीची आहेत असं मी म्हणणार नाही, पण वाचनाची नीती ठरवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बुद्ध आणि धम्म हे पुस्तक लिहित होते त्यावेळेला सायंकाळचे 5 वाजले. लक्ष द्यावं. आणि 5 वाजता त्यांचे स्वीय सहाय्यक नानकचंद रट्टू त्यांना असं म्हणाले की साहेब मी येऊ का? दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता नानकचंद रट्टू पुन्हा आले आणि ते आल्यानंतर त्यांची रोजची कामं करायला लागली. त्याचा आवाज झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले रट्टूंना, अजून तू गेलाच नाही का? आदल्या दिवशी 5 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत वाचन, संदर्भ आणि बुद्ध आणि धम्म हे पुस्तक अखंडपणे बाबासाहेब लिहित होते. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समाधी काय असेल ते असो, पण ज्ञानाच्या क्षेत्रातली भावसमाधी आपल्याला राष्ट्रपुरुषांना दाखवलेली आहे प्रत्यक्ष. आणि म्हणून इतक्या कमी वयामध्ये हा माणूस इतकं लोकोत्तर काम करू शकतो. आपण लक्षात घ्या. आपण म्हणाल की फक्त बाबासाहेब आंबेडकरच करू शकले असं. मी मागे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो. साताऱ्याकडे प्रवास चालू होता. आपल्यापैकी काही लोकांनी नाव ऐकलं असेल, आजकाल असं गॅरंटी म्हणता पण येत नाही, ऐकलं असेल तर भाग्य त्यांचं, आपलं नाही. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आपल्या ग्रंथालयामध्ये कदाचित ते शब्दकोश असतील, त्याच्याकरता फार मोठं काम त्यांनी केलं. त्यांच्याकडे तरुण साहित्यिक केला आणि त्यावेळेला तो भेटायला गेला. त्यावेळेला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वाचन करत होते. तो म्हणाला की या वयात वाचन, वय वर्ष 90, आपल्या अगदी सोप्या भाषेत बोलायचं होते की गौऱ्या मसनात गेले, आता काय करणार तुम्ही वाचून, असं मी सगळे भाव त्याच्या अंतःकरणात होते. पण काळजीपूर्वक ऐका. तो म्हणाला की तुम्ही वाचताय? तो म्हणाले हो. तो म्हणाले अजूनही वाचन? तो म्हणाले हो. आणि सहज एक वाक्य बोलले की 90 वर्षाचं वय असल्यामुळे रोज चांगल्या साहित्याची 90 पानं वाचल्याशिवाय झोपायचं. त्यांनी प्रश्न एक विचारला की जेवायचं कसं नेम का निघाला? म्हणजे जेवणं कदाचित टाळू शकतो, पण झोपणं टाळणं कठीण नाही, म्हणून झोपायचं नाही ठरवलं. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. आणि म्हणून सगळं करत असताना आपल्या इथं प्रत्येक वेळेला जे जे काही मूल्य व्यक्तीच्या जीवनामध्ये, समाजाच्या जीवनामध्ये निर्माण केली, बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरेंचं जाणता राजा हे नाटक पाहून आपण अचंबित झालो. 150 कलाकार, 5 मजली सेट, हत्ती, घोडे, बैल, उंट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातील. 55 वर्षामध्ये बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांवर 10,000 व्याख्याने दिली. युरोप अमेरिकेपर्यंत शिवचरित्र, समर्थ रामदास स्वामींनी जसं म्हटलं की रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड झाली, तशी शिवकथा, शिवाजी महाराजांची कथा, शिवरायांचं चरित्र बाबासाहेबांनी ब्रह्मांड भेदून पल्याड. एकच मंत्र फक्त, 3 अक्षरी, शिवाजी, दुसरं नाहीच काय. दहावीमध्ये असताना 2 वेळा अनुत्तीर्ण झाले, गणितामध्ये फेल झाले.
वडिलांना भेटायची भीती वाटली. आता उलट झालं, फेल झालं तर वडिलांना विचारण्याची भीती वाटते की बाबा रे निकाल लागला का तुझा? हो. अच्छा होतं, काय काय हरकत नाही, काय हरकत असू असू. इकडून तिकडून वडिलांनी हिंमत केली तर त्याला लगेच हायकोर्टासमोर जावं लागतं. हायकोर्ट कोणतं असतं मला माहित आहे, कोणत्याचं जास्त हालतात त्यांना जास्त फेस करावं वाटतं. एखाद अशी स्थिती सगळी आहे. वडिलांकडे गेले, वडील म्हणाले गणितात अनुत्तीर्ण झालं. ठीक आहे. वडील लहानपणापासून बाबासाहेबांना अहो बाबासाहेब म्हणायचे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे पण अहो बाबासाहेब अहो म्हणायचे. आणि शिवचरित्र सांगणं, ऐकवणं, गावामध्ये आलेली कथा, कीर्तन, मंदिर, नाट्यगृह, वाचन, साहित्य सगळं. मुलगा चतुरस्थ बहुसूट झाला पाहिजे. आपण चारुदत्त बुवा फ्रेंडशी मला वाटतं यवतमाळकर बरेच वेळा त्यांनी आपण त्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घेतलाय. बहुधा त्यांचे वडील त्यांना आग्रह करायचे की बाजूच्या मंदिरात जाऊन ते कीर्तन आहे. एक दिवस ते वडिलांना हिंमत करून म्हणाले की बाबा ते कीर्तन मला फार बोर होतं, मी ऐकायला जाणार नाही. ते म्हणाले म्हणूनच सांग, तुला कीर्तन करायचं आहे ना, म्हणून त्याच्यातून काय काय शिकणार मी? म्हणजे कीर्तन कसं नसावं ते तुला शिकायला मिळेल, ऐक. 10वी मध्ये ते अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सगळे गणिताची पुस्तकं घेतली, खडक रस्त्याला जाऊन पाण्यात बुडवली आणि नुसते म्हणाले की बाबा तुकोबांची गाथा वरती आली होती, तुम्ही वरती नका येऊ. आणि त्या दिवशी मग ठरवून टाकले की हे आपलं क्षेत्र नाही, शिवाजी महाराज आपलं क्षेत्र. बालवयामध्ये ठरवलं हे. आणि बालवयामध्ये ठरवल्यानंतर शिवाजी महाराज जिथं जिथं गेले, राजांचा पदस्पर्श जिथं तिथं जायचं. त्यावेळेला वाहन कोणतं? सायकल, बैलगाडी, खटारा, नंतर मग जहाज, विमान, मोटार, दुसऱ्याची गाडी, स्वतःची गाडी, जे काही असेल जायचं. फक्त राजे जिथं जिथं गेले तिथे जायचं. नंतर पुण्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये छोटी मोठी नोकरी मिळाली. शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं, ते प्रकाशित करावं असं वाटलं. शेजवलकरांच्या हाताखाली काम करत होते. हिमतीला त्यांना विचारले की मला शिवाजी महाराजांचं चरित्र प्रकाशित करायचे आहे. ते म्हणाले की अरे पुस्तक प्रकाशित करणं इतकं सोपं आहे का? ते का आत्ताचा IBM नंबर आहे का? पटकन रिसर्च पेपर प्रकाशित होऊन जाईल. ताबडतोब नोकरीचा राजीनामा दिला. आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र होते, मुंबईला गेले. आणि मुंबईच्या भाजी मंडीमध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी त्यावेळेला कोथिंबीर विकला. कोथिंबीर पण शिवाजी महाराजांचं चरित्र प्रकाशित केलं. आणि नंतर या पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघाल्या आणि लोकप्रियतेचा किती उच्चांक त्यानं गाठला. ही जीवननिष्ठा, हे कृत कार्य जीवनावर. आचार्य अत्रेंनी त्याचं वर्णन केलं होतं की बाबासाहेबांचं शिवचरित्र हे प्रत्येक मराठी माणसाने घरामध्ये डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचत सुटावं असं अद्वितीय. ते गद्य आहे की काव्य आहे, ते नाट्य आहे की इतिहास आहे. मराठी भाषेमध्ये आहे की इतिहासानं मराठी भाषेशी जुळवून घेतलेला आहे. कालिदास, बहुमुखी, शेक्सपियर सगळे एकत्रित येऊन त्या ठिकाणी व्यक्त झालेले आहे बाबासाहेबांच्या रूपात. असा माणूस होणे नाही. आचार्य शिवाजीराव भोसले ते असं म्हणाले, मला कळतच नाही की बाबासाहेब व्यक्ती आहे की संस्था आहे. व्यक्ती म्हणावी की इतकं अफाट कार्य आणि संस्था म्हणावं पुढे साकारते. म्हणून ती वर्तमान काळातली एक खांबावरची द्वारका नगरी असेल म्हणून आपण लक्षात. जीवन कशा पद्धतीने जगायचं असं बाबासाहेब शिवचरित्रांवर व्याख्यानं देत होते. नागपूरला एका दिवशी त्यांनी 9 व्याख्यानं दिली. संध्याकाळी घरात सुटून गेला होता. पाणी देखील पिणं शक्य नव्हतं. मुंबईला पार्ल्याला त्यांची 3 दिवसाची व्याख्यानमाला होती शिवाजी महाराजांना. आजूबाजूचा अंधेरी, सांताक्रूज या उपनगरातले लोक यायचे आणि रात्री 11ची शेवटची गाडी होती. त्यामुळे 11 वाजता व्याख्यान संपावं असं ठरलं होतं. 3ऱ्या दिवशी व्याख्यानाला 11 वाजले तेव्हा फक्त अफजल खानाचा वधच सुरू झाला होता. बाबासाहेब म्हणाले व्याख्यान संपवतो. लोक म्हणाले सकाळी 2:45ची पहिली गाडी आहे, ती गाडी पकडू आम्ही, पुन्हा ऐकायला मिळणार नाही, व्याख्यान सुरू करा. आज तसं मी घडणारी नाही आणि तुम्ही पक्के आहात. तुम्ही कसं काही धाडस करणार ही जीवननिष्ठा. आपण सांगा कुठल्याही अर्थात आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणार आहोत. धनंजयने मला सांगितलं की आमच्या सगळ्या शिक्षण क्षेत्रातली संस्थांमधली माणसं या ठिकाणी. आपण आपलं ठीक आहे
आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना आपल्याला घडवायचं असतं. सचिन तेंडुलकरच्या पायी मुलं वेडे झाली, चांगली गोष्ट आहे. पण कधीतरी त्याला सांगावं लागेल की बाबा, सचिन तेंडुलकरसाठी तू आयुष्यभर त्या ठिकाणी टाळ वाजवशील का? तुझ्यात नाही सचिन तेंडुलकर कधीतरी जागृत कर ना. तू देखील असं काही काम कर की तुझ्या मला नाही थोडा, पण त्या प्रमाणात थोडा तरी अर्थ प्राप्त होईल. सचिन तेंडुलकर 12वीत नापास झाला, याचा अर्थ असा नाही की पलीकडे फार मोठं व्हायचं असेल तर प्रत्येकाने नापास होण्याची गरज आहे. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर मराठीचे प्राध्यापक होते, आणि सचिन तेंडुलकरची क्रिकेट ही नॅचरल आवड होती. तशी गल्लीतल्या मुलांसोबत जाऊन मुलं खेळतात, ते पाटाचं आता तसं राहिलं नाही. आमच्या लहानपणी ते पाट हा स्टंप होता आणि एक लाकडी फळी बॅट होती. इतकं जे सहज खेळणं होतं, त्याच्यातून नॅचरल क्रिकेटचा हा जगातला क्रिकेटचा अनिश्चित सम्राट बनतो. पण त्याच वेळेला जेव्हा त्यानं ठरवलं की आता क्रिकेटमध्ये मला काम करायचं आहे, तू तर एकच चेंडू घेऊन त्याच्यावर सतत प्रॅक्टिस करत असे. मी मागे मुंबईला व्याख्यान करता गेलो, एका मोठ्या हॉटेलमध्ये मुक्काम होता माझा. सकाळी मी एक सहज गॅलरीतून समोर बघत होतो, समोरच्या स्टेडियमवर नेट लावलेलं होतं. एक सुट्टीचा दिवस होता, एक जण नुसता त्या बॉलशी खेळत होता. मला त्या हॉटेलचा मॅनेजर म्हणाला की सर, सचिन तेंडुलकर प्रॅक्टिसिंग. तेव्हा कुठे सचिन तेंडुलकर, आज सचिन तेंडुलकर, आपली मुलं लहान मुलं काय नाही मिळेल. सकाळी उठल्यापर्यंत सोशल मीडिया सुरू. सचिन तेंडुलकरला विचारलं की बाबा रे, तू इतके सगळे रेकॉर्ड्स करतो, मग तुझ्याविषयी छापून आलेलं, तुझ्याविषयी आलेलं तू कधी पाहतो? तो म्हणाला, सकाळी 500 चेंडूंचं माझं होमवर्क झाल्याशिवाय मी सोशल मीडिया खोलत नाही. कधी कधी पोहोचवणार आता? काल माझं यवतमाळला व्याख्यान झालं, लगेच उद्या आलं खास. वटवृक्ष उभा राहतो तेव्हा त्याला खूप वेळ लागतो मुळं पक्की व्हायला. मेथीची भाजी 8 दिवसांमध्ये 15 दिवसात संपून जाते, आपल्याला माहिती. जेव्हा तो प्रॅक्टिस करायचा तेव्हा केवळ तो 19 वर्षाच्या खालीची टेस्ट मॅच होती. त्याचे जे शिक्षक आहेत रमेश आचरेकर, त्यांना असं वाटतं की हा मुलगा खूप चांगला खेळतो. त्यांनी त्या संयोजकांना म्हटलं की याला खेळू द्या. ते म्हणाले की हा कसा काय खेळणार, अतिशय लहान आहे, 12 वर्षाचा. 16 वर्षाच्या वयामध्ये तो पहिल्यांदा टेस्ट मॅच खेळला. 16 वर्षाचा असताना टेस्ट मॅच खेळ. ज्यावेळेला तो पाकिस्तानला खेळायला गेला होता, तिथे पाकिस्तानमध्ये फलक लागले होते, बच्चा दूध पे की जा, बच्चा दूध पे की जा. अरे तू तो बच्चा आहे. पण त्यावेळेला अब्दुल कादीरच्या एका ओव्हरमध्ये त्यांनी 3 षटकार मारले होते आणि सांगितलं होतं की बच्चा हो लेकिन कच्चा नाही. ज्या वेळेला श्रीलंकेच्या विरुद्ध जेव्हा त्यानं शेवटचा रन घेतला आणि त्याचं 35वा शतक पूर्ण झालं, तेव्हा त्यानं लिटिल मास्टर सुनील गावस्करचा रेकॉर्ड मोडला होता. आज क्रीडा दिवस आहे म्हणून मी त्या अनुषंगाने बोलण्याचं आठवलं. सुनील गावस्कर लगेच त्याचं अभिनंदन केलं की सचिन, तुझं मी मनापासून अभिनंदन करतो. तू मैदानावर जितकं सुसंस्कृत पद्धतीने खेळतो तितकंच मैदानाबाहेरचं वागणं देखील तुझं मोठं आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की माझा हा रेकॉर्ड एका भारतीयानंच तोडला. सचिन तेंडुलकर लगेच पत्र दिलं की एक रेकॉर्ड मोडल्याने सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर म्हणत नाही, तुम्ही सुनील गावस्कर, तुम्ही सुनील गावस्कर.